नमस्कार मित्रांनो, आपण आज तुमच्या लिंगाविषयी चर्चा करणार आहोत. प्रत्येक पुरुषाचे आपल्या लिंगावर फार प्रेम असते आणि प्रेम का असू नये, कारण त्या तुम्हाला लिंगामुळे तुम्हाला मुले झालेले असतात आणि त्या मुलावर तुमचे फार प्रेम असते, कारण ते मुलं तुम्हाला सुखादुखास साथ देतात. म्हातारपणाचा काठीचा आधार असतो आणि ती संतती तुम्हाला तुमच्या लिंगामुळे भेटलेली असते. त्यामुळे प्रत्येक पुरुषाचे लिंगावर प्रेम असावेच. परंतु लिंगामध्ये काही प्रॉब्लेम आला तर प्रत्येक पुरुष दुःखी होतो. मित्रांनो, भारतामध्ये जगामध्ये प्रत्येकाची शरीर रचना, पुरुषांची शरीर रचना वेगवेगळी असते. काही पुरुष उंच असतात, काही पुरुष उंचीने कमी असतात, काही जाड असतात, काही पातळ असतात. थोडक्यात प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. काहींचे रंगरूप वेगळे असते, काहींचा आवाज वेगळा असतो. थोडक्यात प्रत्येकाचा चेहरा वेगळा, नाक वेगळे, कान वेगळे, डोळे वेगळे. तसेच प्रत्येकाच्या लिंगाचा आकारही वेगवेगळा असतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण लिंगामध्ये वाकडेपणा का येतो ह्याविषयी चर्चा करणार आहोत. मी आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपल्या क्लिनिकमध्ये किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर काही मुलांचा प्रश्न असतो, मॅडम आमचं लिंग वाकडं झालेलं आहे. त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. त्यामध्ये गरीब असो, श्रीमंत असो किंवा डॉक्टर असो, इंजिनियर असो, प्रत्येकाला लिंग असते. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला, ऐकला तर तुम्हाला छानशी माहिती भेटेल. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये एक स्पॉन्ज बघितलेला असतो, म्हणजे गादीमध्ये किंवा उशीमध्ये एक स्पंज असतो. तो दाबला तर दबतो, ओढला तर ओढला जातो. त्याचप्रमाणे आपलं लिंग एक स्पॉन्जी टिश्यू पासून बनलेलं असतं. स्पॉन्जी टिश्यू जसा त्यामध्ये थोडे थोडे छिद्र असतात, मध्ये थोडी थोडी जागा असते. ज्या वेळेस तुम्ही संभोग करता त्यावेळेस त्या स्पॉन्जी टिश्यूमध्ये ब्लड साठतं आणि आपलं पेनिस किंवा लिंग उंच होतं, मोठं होतं. ज्याप्रमाणे तुम्ही स्पंज किंवा गादीमधला स्पंज पाण्यामध्ये बुडवला आणि त्यामध्ये पाणी भरतं आणि ते फुगतो आणि दाबला की पाणी बाहेर पडतं. त्याचप्रमाणे तुमच्या लिंगामध्ये ज्या वेळेस तुम्ही संभोग करता त्यावेळेस ब्लड येतं. त्या लिंगामध्ये वाकडेपणा का येतो त्याचे बहुतेक 4-5 कारणं मी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगते. तुम्ही ऐकलंच असेल पॅरानॉइड डिसीज. त्यामध्ये काय होतं, लिंगाला काहीतरी जेनेटिक कारण असून त्यामध्ये थोडे स्कार तयार होतात. त्या जर स्कार हे लिंगाच्या वरच्या बाजूला तयार झाले तर लिंग वरच्या बाजूला वाकडं होतं, खालच्या बाजूला स्कार तयार झाले तर खालच्या बाजूला वाकडं होतं. परंतु लिंग वाकडं झालं तर घाबरायचं काही कारण नसतं. लिंग वाकडं होण्याचं आणखी महत्त्वाचं कारण म्हणजे संधिवात. काही ऑटोइम्युन डिसीज असतात. संधिवातामध्ये जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली नाही तर बोटाचे पेर वाकडे होतात. त्याचप्रमाणे त्याचा दुष्परिणाम तुमच्या लिंगावरही होतो. तिसरं कारण म्हणजे ब्लड कॅन्सर. ब्लड कॅन्सरमध्येही तुमचं लिंग वाकडं होतं. चौथं कारण म्हणजे तुम्हाला जर क्रिकेट खेळताना किंवा गाडीवर लिंगाला जर तर त्या स्पॉन्जी टिश्यूमध्ये थोडं ब्लड क्लॉट होतं आणि ते आपल्या हातालाही लागतं. त्यामुळे लिंग वाकडं होतं. लिंग वाकडं झालं तर घाबरण्याचं कारण नाही. कारण कसं, ज्या लिंगामध्ये आपल्याला हाताला गाठ लागत असेल किंवा दुखत नसेल, ज्या वेळेस तुम्ही संभोग करत असाल तर योनीमध्ये जाताना काही त्रास होत नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. ज्या वेळेस तुम्हाला ती गाठ हाताला लागून दुखत असेल, सूज असेल आणि योनीमध्ये जाताना समोरच्या स्त्रीला त्रास होत असेल तर त्यावर ट्रीटमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. थोडक्यात जर तुम्हाला लिंग वाकडं झालं आणि काही त्रास होत नसेल तर तुम्ही त्यावर ट्रीटमेंट केली नाही तरी चालेल. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काही पुरुषांचा लिंगाला आलेला ढिलेपणा. काही पुरुष लिंगाला पूर्ण ताठरता जरी आली नाही तरी संभोग करतात. त्यामुळे त्यांना दररोज काही वाटत नाही, परंतु कालांतराने लिंगाला ढिलेपणा आला आणि तुम्ही संभोग करतच राहिला तर कधीतरी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला लिंग अचानक वाकडं झालेलं वाटतं.
हे बहुतेक शुगरच्या पेशंटला प्रॉब्लेम येतो, कारण शुगर झाल्यानंतर लिंगाला ताठरता राहत नाही आणि ते डॉक्टरांची ट्रीटमेंटही करत नाही, डायरेक्ट पत्नीची संभोग करतात. त्यामुळे हळूहळू संभोग केल्यामुळे 2-3 महिन्यांनी किंवा वर्षांनी तिथे रक्ताची गाठ तयार होते आणि लिंग वाकडे होतं. तुमचे लिंग जर वाकडे झाले असेल, तुम्ही एका चांगल्या डॉक्टरांकडे, क्वालिफाईड डॉक्टरांकडे जर गेले तर तुमच्या लिंगाची तपासणी होते. गाठ किती मोठी आहे हे पाहण्यासाठी फिनाईल कलर ड्रॉपर करतात. काही विशिष्ट प्रकारच्या ब्लड टेस्ट असतात, त्यानुसार त्या लिंगामध्ये झालेल्या गाठीचा आकार कळतो. आता वेगवेगळ्या सर्जरी त्यावर निघालेल्या आहेत, विशिष्ट प्रकारचे इंजेक्शनही आहेत. आठवड्याला एक इंजेक्शन घेतलं, असं 3 महिने जर ट्रीटमेंट केली तर तुमचे लिंग सरळ होऊ शकते. मित्रांनो, लिंग हा पुरुषांचा अतिशय सेन्सिटिव्ह पार्ट आहे. थोडक्यात मला काय सांगायचे, 3 महिने पेशंटला फार होतात, परंतु एक प्रकारची एक विशिष्ट मशीन आहे, त्या लिंगावर जर आपण लावली तर विशिष्ट प्रकारच्या रेस त्यामध्ये जाऊन ती गाठ विरघळते, किंवा त्यामध्ये एक प्रकारचं इंजेक्शन दिलं तर गाठ ही हळूहळू कमी होते. मित्रांनो, लिंगावर प्रत्येकानेच प्रेम करावं, कारण लिंगामुळेच पुरुष ओळखला जातो. लिंग हा अतिशय सेन्सिटिव्ह पार्ट आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, लिंगाची काळजी कशी घ्यावी, डाएट व्यवस्थित असावा, आहार व्यवस्थित असावा, व्यायाम व्यवस्थित करावा. मला तुम्ही ओळखतच असाल, माझा दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे. नेहमी तुमच्या काही लैंगिक समस्या असेल तर मला फोन करूनही विचारू शकता, किंवा एकदा तरी आपल्या क्लिनिकला भेट दिली तर तुम्ही तुमच्या ज्या लिंगाला ताठरतापणा येत नाही, सेक्सची इच्छा होत नाही, पाणी लवकर गळतं, किंवा लिंग ढिल्लं पडलेलं आहे, लिंगाची जाडी कमी आहे, अचानक लिंगामध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपल्या क्लिनिकला एकदा भेट दिली तर 100% मी तुम्हाला सांगते, तुम्ही स्वतः किंवा तुम्ही हे बायकोलाही सांगू शकत नाही, आईवडिलांनाही सांगू शकत नाही, तर मला तुम्ही शेअर करू शकता. एक व्हिडिओच्या शेवटी एक सांगण्याचा प्रयत्न करते, जर तुम्हाला घरगुती उपाय करायचा असेल ते गरम असं कोमट पाणी घ्या, त्यामध्ये कॉटनचं कापड बुडवा आणि 5 मिनिटं लिंगाला थोडं पकडून ठेवा. त्यामुळे तिथे जी आलेली गाठ आहे ती हळूहळू विरघळेल, परंतु त्याला फार वेळ लागतो. त्यामुळे माझ्या मते तुम्ही जर क्वालिफाईड डॉक्टरांना जर भेटले तर 100% किंवा 90% तरी तुमचं लिंग सरळ होण्यास मदत होईल. जर तुम्ही लिंगाच्या वाकडेपणाने काही दुखत नसेल, सूज नसेल, लाली नसेल, पेन होत नसेल तर काळजी करण्याची काही गरज नाही. जर तुमच्या लिंगाला गाठीमुळे त्रास होत असेल, दुखत असेल, सूज होत असेल आणि तुम्ही सेक्स करू शकत नसाल तर त्यावर ट्रीटमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. मी आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत रमते.